हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक टू माय चॅनल. मी आहे किरण आणि किरण सेविंग गिरामध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे. तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण 33 चेस्ट साईजचं ब्लाऊज कट करणार आहोत आणि ते असणार आहे आपलं प्रिन्सेस कटमध्ये. आणि याच्या जे स्लीव्ज असणार आहेत आपल्या आता ट्रेंडी स्लीव्ज आहेत ना, तर त्या असणार आहेत. तर व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि याची स्टिचिंगसुद्धा नक्की बघा. तर आता इथे जे आहे सर्वात अगोदर मी 13.5ची जी हाईट होती तर 1 इंच एक्स्ट्रा घेऊन 14.5वरती एक पॉईंट दिला. नंतर जी चेस्ट आहे ती आहे 26 इंच, तर त्याचा चौथा भाग आहे 6.5 इंच, तर 6.5 इंचावरती मी एक पॉईंट दिला. त्यामध्ये 1 इंच एक्स्ट्राचं टक्स ॲड केलं आणि 1.5 इंच जी आहे आपली शिलाई मार्जिन ठेवली. त्यानंतर 5 इंचावरती जी आहे आपलं शोल्डर ठेवलं. त्यानंतर 3.25 इंचाची जी आहे शोल्डर पट्टी आहे, तर ती बनून जी आहे ना आपली, तर 2.5 इंचाची बनणार, कारण आपल्या शोल्डरकडून 1/2 इंच जाणार आणि जे आपलं नेक असतं त्या बाजूने 1/2 इंच जाणार. त्यानंतर 5.5 इंच जे आहे मुंड्याची हाईट घेतली आपली, कारण 32 ते 33 इंचाच्या चेस्टसाठी आपल्याला 5.5 इंच जे मुंड्याची हाईट आहे ती व्यवस्थित येऊन जाते. त्यानंतर 8.25 इंचावरती मी एक पॉईंट दिला, कारण आपलं 33 चेस्ट साईजचं ब्लाऊज आहे, त्याच्यामुळं त्याचा चौथा भाग होतो आपला 8.25 इंच. त्यानंतर जे आहे आपली जी चेस्ट लाईन आणि वेस्ट लाईन आहे त्या दोन्हीही मी इथे मॅच करून घेतल्या. त्यानंतर आता आपल्याला इथे मुंड्याचा गोलाकार द्यायचा आहे. त्यासाठी जीही आपण मुंड्याची हाईट घेतली होती त्याचा एक मध्य पॉईंट काढला आणि एक जो आपला जो कोना असतो, म्हणजे आपण बॉक्स बनवतो तिथपासून 1 इंचावरती एक पॉईंट दिला आणि गोलाकार इथे देऊन टाकला. त्यानंतर आता गळ्याची जी हाईट आहे ती ठेवणार आहे मी 10 इंच, तर 10 इंचावरती एक पॉईंट दिला आणि जी रुंदी आहे ती ठेवलेली आहे मी 2.5 इंच आणि एक व्यवस्थित असा बॉक्स इथे तयार करून घेतला. त्यानंतर आता आपल्याला द्यायची आहे गळ्याची शेप, तर तो मी सध्या देणार नाही आहे, तो स्टिचिंगच्या वेळेस देणार, कारण मला थोडासा गळ्याला शेप द्यायचा आहे. तर आता जे आहे, आता आपला गळा तर इथं डीप आहे, त्याच्यामुळे शोल्डर जे आहे ना, तर इथं 1/2 इंच नेकच्या बाजूने मी तिथे शोल्डर स्लोप दिलेला आहे, तोही नेकच्या बाजूने. त्यानंतर आपली बॅकची जी कटिंग आहे ती इथं कंप्लीट झाली. त्यानंतर आता आपल्याला करायची आहे फ्रंट पार्टची कटिंग. तर फ्रंट पार्ट कटिंग करण्यासाठी सगळ्यात अगोदर जे आहे मी 1/2 इंच आपलं नेहमी शिलाई मार्जिन कशासाठी असते, तर हुक आणि आयच्या पट्टीसाठी, तर ती घेणं आपली अत्यंत गरजेची असते. त्यानंतर जेही आपण पाठीमागच्या गळ्यासाठी शोल्डर घेतलं होतं तेच इथं घेऊन घेतलं. 5.5 इंच शोल्डर पट्टीसुद्धा जेवढी पाठीमागे घेतली तेवढीच इथे घेणार, म्हणजे 3.25 इंच आणि 2.5 इंच आपली रेडी होणार. नंतर 5.5 इंचावरती मुंड्याची हाईट दिली. त्यानंतर जे आहे आता आपला इथं फ्रंटचा आर्म राऊंड काढायचा आहे आपल्याला. तर ते सर्वात अगोदर जे आहे मी जेवढं आपलं चेस्ट होतं 8.25 इंच तेवढं मी ते देऊन टाकलं. त्यानंतर जे आहे आपल्याला फ्रंट आर्म होल जो आहे 1/2 इंच आतमधून घ्यायचा आहे. त्याच्यासाठी जो आपण बॉक्स तयार केलेला होता त्याच्या आतमध्ये आपण 1/2 इंच आत येऊन एक परत बॉक्स नवीन तयार केला. त्यानंतर जो मध्य काढला होता त्याला धरून आणि जो बॉक्स आहे आपला तिथपासून त्या कोण्यापासून 1 इंच आत घेत जे आहे मी मुंड्याची गोलाई देऊन टाकली. त्यानंतर जे आहे आता इथे गळ्याची हाईट दिलेली आहे मी 6.25 वरती, जी की तयार होऊन आपली रेडी होते 7 इंचावरती दिली तर 6.25 इंच आपली रेडी होऊन जाते. त्यानंतर 2.5 इंच जी आहे मी गळ्याची जी रुंदी आहे ती दिली. त्यानंतर आपला एक व्यवस्थित असा बॉक्स इथे तयार झाला. त्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, गळ्याचा गोलावा द्यायचा आहे. तर तो गोलावासुद्धा मी नंतर देणार कटिंगच्या वेळेस, कारण मला थोडासा गळ्याला वेगळा शेप द्यायचा आहे. तर यानंतर जे आहे आपली जेवढी हाईट होती 13.5 इंच, तर त्यामध्ये फ्रंट पार्ट आहे म्हणून 2 इंच एक्स्ट्रा घेऊन 15.5 वरती एक पॉईंट दिला. त्यानंतर आता आपल्याला काढायचं आहे बस्ट पॉईंट. तर आता जे आहे ना आपल्याला बस्ट पॉईंट छातीवर, म्हणजे ब्लाऊजवरून तर कळत नाही, तर आपल्याला जो कळतो तो कळतो आपल्याला जे अंगावरती जेव्हा आपण मेजरमेंट घेतो तेव्हा. तर हाईटनुसार जे आहे या ब्लाऊजचा जो बस्ट पॉईंट असणार आहे तो असणार आहे 9.5 इंचावरती. त्यावरती 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचं आहे. तर ते कशासाठी, जेव्हा आपण शोल्डर जॉईंट करतो त्यावेळेस आपलं 1/2 इंच जे आहे शोल्डर जोडण्यात जातं, त्यामुळे आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा घ्यायचा आहे, जेवढाही आपला शोल्डर टू बस्ट पॉईंट असेल तिथपर्यंत.
त्यानंतर आता जेवढंही आपलं आता आपल्याला इथे टक्स द्यायचा आहे, त्याच्यासाठी एक पॉईंट व्यवस्थित आपल्याला काढून घ्यायचा आहे. तर जिथं आपला बस्ट पॉईंट दिला तिथपासून आपलं जे हुक आणि आईची पट्टी असते तिथपासून आपल्याला एक मेजरमेंट घ्यायचं आहे. तर ते कसं घ्यायचं, आपला छातीचा 10वा पार्ट जेवढा असेल तेवढा आपल्याला घ्यायचं आणि त्याच्यामध्ये आपल्याला 1/2 इंच एक्स्ट्रा करायचं. तर 1/2 इंच का, कारण आपण इथे डायरेक्ट कपड्यावरती कट करतोय, तर आपल्याला इथे जी आपले स्टिचिंगमध्ये जाईल ती मार्जिन अगोदरच घेऊन घ्यायची आहे. आता जी वेस्ट लाईन आहे आपली तिथं जो 1/2 इंच आपण जे मेजरमेंट आपण बस्ट पॉईंटवर घेतलं त्याच्या अर्ध आपल्याला मायनस करायचं. अर्ध म्हणजे 1/2 इंच मायनस करायचं आणि वेस्ट लाईनवर एक लाईन देऊन टाकायची. नंतर 2 इंचाचा जो आहे मी इथे टक्स देऊन दिला. आपल्याला प्रिन्सेस कटचा टक्स द्यायचा आहे, तर 2 इंचाचा टक्ससुद्धा इथे मी देऊन दिला. त्यानंतर हुक आणि आईच्या पट्टीकडून 1/2 इंच वरती देत असा तिरकस एक पॉईंट दिला. त्यानंतर आपला जो टक्स दिलेला आहे त्याला व्यवस्थित असा शेपसुद्धा मी इथे देऊन दिला. आता आपली जी ही स्ट्रेट लाईन आहे ती आणि जी आपण कटोरीचं जे कर्व शेपमध्ये लाईन असते ना, ती मेजर करायची. जिथपर्यंत आपली कर्व शेपमध्ये लाईन येत असेल तिथं एक पॉईंट आपल्याला देऊन द्यायचा आहे. नंतर आता आपल्याला वेस्ट आपली द्यायची आहे. तर जिथपासून म्हणजे हुक आणि आईची पट्टी आणि आपण जो टक्ससाठी एक लाईन स्ट्रेट लाईन दिलेली आहे तिथपर्यंत जितकं काही मेजरमेंट असेल तेवढं मेजर करायचं आणि आपलं नंतर आपण जो टक्स दिला त्याच्या समोर जेवढं आपलं वेस्ट उरती, म्हणजे जेवढं आपलं वेस्टचं मेजरमेंट आहे ते प्लस करायचं टक्सच्या अगोदरचं आणि नंतरचं, दोन्ही मिळून आपलं वेस्टचं पूर्ण मेजरमेंट झालं पाहिजेत एवढं आपल्याला मेजर करायचं. नंतर 1.5 इंच जे आहे आपल्याला स्टिचिंग मार्जिन आणि 1/2 इंच एक्स्ट्रा आपल्याला शिलाई मार्जिनसुद्धा तिथे ॲड करायची आहे. आता आपण तिथंच याच्यात जे आहे फ्रंट पार्टमध्ये वरतीच आपण स्टिचिंग मार्जिन दिलेली होती जेव्हा आपण बस्ट पॉईंट घेतला. आता आपल्याला फक्त जी कटोरी आहे त्याला स्टिचिंग मार्जिन वाढवायची आहे. तर इथे मी 1/2 इंच तीही वाढवून घेतली. त्यानंतर जोही आपला टक्स आहे, तर स्ट्रेट लाईन आणि कर्व लाईन मी तुम्हाला मोजायची सांगितली. तर जेवढं आपलं शिल्लकचं एक्स्ट्राचं उरेल असेल तेवढं डबल करून जी आपली लास्ट लाईन राहील फिटिंगची खालून वरतीपर्यंत तिथं द्यायचं आणि जशी मी इथे क्रॉसमध्ये दिलेली आहे त्या टाईपचं आपल्याला करून घ्यायचं आणि नंतर जे आहे आपली फ्रंट पार्टची पूर्ण ड्राफ्टिंग इथे झालेली आहे ती आपल्याला इथे जशी आहे तशीच इथे कट करून घ्यायची आहे. जर तुम्हाला यामध्ये काही समजलं नसेल तर कमेंट करून नक्की सांगा. तर आता जे आहे आपला फ्रंट पार्ट इथे कट झालेला आहे. आता राहिलेल्या आहे आपल्या स्लीव्ज. तर इथे जे आहे ना अगोदर आता आपल्याला जे स्लीव्ज आहेत त्या कट करायच्या आहेत. तर स्लीव्जसाठी जे आहे आपल्याला डबल नाही तर 4 फोल्डेड कपडा लागत असतो नेहमी, कारण आपल्याला एक फोल्ड जर केली तर फक्त 2 स्लीव्ज निघतात. तर आपल्याला इथे 2 फोल्ड केली तर एकच स्लीव्ज निघते आणि आपल्याला इथे 2 स्लीव्ज काढणे म्हणून 4 फोल्डेड कपडा इथे मी घेतला. आता इथे जेवढी माझी स्लीव्ज आहे चेस्ट आहे तर त्याच्यामध्ये 1/2 इंच एक्स्ट्रा घेऊन जे आहे मी इथं कपडा जे फोल्ड आहे ती करून घेतलेली आहे त्याचं मेजरमेंट. त्यानंतर जे आहे आता इथे हाईट द्यायची आहे मला स्लीवची. तर जेवढी आपली स्लीवची हाईट आहे त्यामध्ये मी 1 इंच एक्स्ट्रा घेणार. तर 3ची स्लीव्ज आहे तर 4 इंचावरती मी इथे एक पॉईंट दिला आणि पॉईंट दिल्यानंतर जे आहे दोन्हीही मी इथे एक स्केलने जोडून घेतले. त्यानंतर आता आपल्याला द्यायचं आहे कॅप हाईट. आता आपण याला डाऊनसुद्धा म्हणतो आणि कॅप हाईट म्हणतो. तर मी 2.25 इंचावरती कॅप हाईट दिली. नंतर जोही आपला मुंडा होता तर जिकडून आपण हाईट घेतली होती तिथपासून जे आहे मी व्यवस्थित असं त्याला आपलं जे मुंड्याचा राऊंड शेप आहे 7 इंच तो देऊन दिला. नंतर गोलाई दिली, आपल्या जी स्लीवची गोलाई असते जशी असते तशी. नंतर फिटिंग आणि नंतर 1.5 इंचाची आपली शिलाई मार्जिन. तर इथे जे आहे आपली स्लीवसुद्धा रेडी झालेली आहे. आता जी स्लीव्ज आहे तीसुद्धा मी ते कट करून घेणार आणि आता आपले सर्वच्या सर्व पार्ट्स जे आहे पूर्ण कट झालेले आहेत. आपल्याला हे आता आपलं जे मेन फॅब्रिक आहे त्यावरती ठेवून पूर्ण आपल्याला कट करून घ्यायचे आहे. तर आता इथे जे आहे व्यवस्थित मी ठेवले आणि आता इथे कट करून घेणार. जर तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा. आवडला तर लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. तर भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय. तर आता व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा.